सर्वप्रथम सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या भारताचे विशेष सरकारी वकील असणारे उज्ज्वल निकम साहेब हे राष्ट्रपती यांच्या निवडीनुसार आज आपल्या भारताचे खासदार झालेले आहेत. मित्रांनो, सांगताना मला आनंद बी होतोय आणि दुःख पण होतं. कसाब यांच्या केसच्या माध्यमातून संपूर्ण देशात आपल्या ओळखीचा ठसा उमटणारे उज्ज्वल निकम साहेब, जे की विशेष सरकारी वकील होते आणि त्यांच्याकडे मराठवाड्यातील एक स्पेशल केस असणारी संतोष अण्णा देशमुख यांची केस त्यांच्याकडे होती, तरी पण ते कोर्टामध्ये गैरहजर राहायचे. आज तुम्ही खासदार झाला आहात. तुम्हाला खासदार होण्याचं स्वप्न आजचं नव्हतं निकम साहेब. तुमचं स्वप्न हे 2024 मध्ये उत्तर मध्य मुंबईमधून तुम्ही खासदारकी लढलात. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड मॅडमने तुमचा पराभव केला. पण आज हा संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश, मस्साजोगचे सरपंच यांची केस तुमच्याकडे होती. वाल्मिक कराड यांच्या गँगविषयी सबळ पुरावे तुमच्याकडे असताना या महाराष्ट्र प्रशासनाला आणखीन कृष्ण आंधळे सापडलेला नाहीये, याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे असताना संतोष अण्णा देशमुख यांना मारल्याचे फोटो संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाले होते. उघड्या डोळ्याने संपूर्ण लोकांनी त्यांचे फोटो बघितले. आज त्यांच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं, तसं इमॅज जर केली तर अमानुष पद्धतीने संतोष अण्णा देशमुख यांचा खून आणि मारण्यात आलेलं आहे, त्यांना सबळ म्हणजे मारण्यात आलेलं आहे. आज तुम्ही विशेष सरकारी वकील असतानाही तुम्ही निवडणूक लढले, हे लढता येत नाही पण तरी लढले. आज तुम्ही विशेष सरकारी वकील असतानाही आज तुम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार झाला आहात. तुम्हाला शुभेच्छा देवा तरी काय, तरी मी या तुटक्या मुटक्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. पण साहेब, आज मराठवाडा तुमच्याकडे विशेष करून बघत होता की आज उज्ज्वल निकम साहेबाकडे एका निरपराध संतोष अण्णा देशमुख यांची केस गेलेली आहे आणि 100% न्याय मिळेलच, पण तुम्ही कोर्टात गैरहजर राहत होतात. आता बघा ना, एक 15-20 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ आहे. एक बांगर नावाचा एक सुजाण नागरिक, संस्था चालक नागरिक, व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांच्याबद्दल सत्य गरळ ओकत आहे की हा खंडणी चोर आहे, यांनी माझ्या डोळ्यासमोर 4 लोकांना मारलेलं आहे. एवढे सगळे पुरावे असतानाही हा महाराष्ट्र वाल्मिक कराडला का वाचवतोय? मी हा व्हिडिओ जातीवाद पसरावा म्हणून बनवत नाहीये, पण आज संतोष अण्णा देशमुखच्या जागेवर तुम्ही आहात, ही इमेज डोळ्यासमोर आणा. मग तुम्हाला त्यांच्या मारल्याचे फोटो जर तुम्ही बघितले असते ना, संपूर्ण